तिसरी गोष्ट, आर्थिक स्वावलंबनासाठी पावलं उचलायला सुरुवात करा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. घरातला टॉक्सिक माणूस तुम्हाला काही नवीन करायला सुचवून देत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना, मग त्या त्रासावर उपाय म्हणूनच आपण काहीतरी काम सुरू करायचे. हेच तुमचं परिस्थितीवर कंट्रोल परत मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे. सगळ्यात उत्तम म्हणजे घराबाहेर पडा. कामाच्या निमित्ताने तुम्हाला वेगळं वातावरण मिळेल आणि त्याच विचारांमुळे तुम्ही अजून खचून जाणार नाही. पण समजा काही कारणामुळे घराबाहेर पडणं शक्य नसेल, तर घर बसल्या छोटा साईड इन्कम जसं शिलाई म्हणा, ऑनलाईन क्लासेस घेणं, कुकिंग ऑर्डर्स घेणं यापैकी काहीही तुम्ही सुरू करू शकता. ह्या घरगुती व्यवसायातून मिळणारे पैसे खूप जास्त नसले ना तरी एकतर तुमचं मन त्याच्यामध्ये रमेल आणि दुसरी गोष्ट, स्वतःचे पैसे कितीही कमी असले ना तरी ते तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवतात. चौथी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मुलांना भावनिक सुरक्षितता द्या. इमोशनल सिक्युरिटी. त्यांना वयानुसार साधं समजावून सांगा की आई सुरक्षित आहे आणि आपण सगळेजण सुरक्षित आहोत. घरात काही अस्थिरता असली तरी मुलांसाठी रुटीन कायम ठेवा. रुटीन कायम ठेवायचं म्हणजे काय, तर भांडण झालं म्हणून आज घरात जेवण बनणार नाही किंवा मुलांचा वाढदिवस साजरा होणार नाही, एखादा सण आलेला आहे तर तो सण साजरा होणार नाही, असं प्लीज होऊन देऊ नका. आपलात राग बाहेर काढण्याचा दुसरा काहीतरी मार्ग शोधा. घरातलं वातावरण नॉर्मल नसलं तरी रुटीन तरी त्यांच्यासाठी नॉर्मल राहावं. हे केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक इमोशनल सेफ्टी राहते की काहीही घडलं तरी आपण निदान आपल्या घरात सुरक्षित आहोत. तुम्ही आई आहात, तुमच्यासमोर मुलांचं भविष्य आहे. ते तुम्हाला पाहून शिकतात की आई किती खंबीर राहते, निगेटिव्ह परिस्थितीला कसं तोंड देते.